बाजीरावजीला खूप विचार आला की आपण बाबाचे सेवक नंबर 2 चे सेवक आपण जर खूप मोठा गोंधळ केला तर आपली बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही। हे बाजीरावजीच्या मनामध्ये आणि बाजीरावजीला विचार वारंवार यायचा। पण बाजीराव सन्मानाचे सेवक होते, माना सन्मानाचे होते, म्हणून बाबाचे विचार त्यांच्या मनामध्ये होते। त्यांना विचार यायचा की आपण आपल्या पत्नीला भांडण केलं, मारलं तर आपला आज नाही उद्या बाबापर्यंत ही वाणी जर गेली तर आपल्याला बाबा काय म्हणतील, हे बाजीरावजीच्या मनामध्ये विचार यायचा। पण त्या सावित्राबाईच्या मनामध्ये काही प्रकारचा विचार येत नव्हतं आणि ती आपल्या पत्नीला वाटेल ते बोलायची आणि वाटेल तेवढा त्रास देत होती। पण पहा, शेवटी भगवंताने म्हटलं, भगवंत वारंवार कोणाच्या बाबाचा नौकर नाहीये, एकदा दोनदा समजवलं तर ठीक, नाहीतर रागरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून पहा, बाजीरावजीने आपल्या पत्नीला खूप समजवलं पण शेवटी समजण्याची वेळ नाही आली। म्हणून पहा, कडव्याच्या माध्यमातून मी सांगत आहे, हो दोन शिशा मातीचं तेल टाकून या अंगावर, हो दोन शिशा मातीचं तेल टाकून या अंगावर, कारण की बाजीरावजीचं खूप भांडण झालं आपल्या पत्नी सोबत। एवढं भांडण झालं की बाजीरावजीला राग मावला नाही आणि बाजीरावजीने आपल्या पत्नीला रागाच्या भरामध्ये 2 थांबरा मारल्या आणि कामावरती निघून गेला। पण पहा, इथं सावित्राबाईच्या रागाचं पाणी नाही केलं आणि सावित्राबाईने काय आपल्या जीवनाचं राग रांगोळी केली म्हणून म्हणायचं आहे, हो काही केल्या ती ऐके ना तोडे, दोन शिशा मातीचा तेल टाकून या अंगावर, हो दोन शिशा मातीचा तेल टाकून या अंगावर, हो हो पेटवून डबीची काढी लावे अंगाला सावित्री नाव, पेटवून डबीची काढी लावे अंगाला सावित्री नाव। सावित्राबाईने भांडण झाल्याच्या नंतर आतमध्ये सावित्राबाई गेली, भगवंतापाशी बसली आणि भगवंतापाशी डबी घेतली, संपूर्ण 2 शिशा मातीला त्या लंगावरती सावित्राबाईने टाकल्यानंतर डबीची काडी घेतली, पहिली काडी उजरली। पण पहा, भगवंता समोर बसली होती सावित्राबाई, भगवंताने तिची काडी विझवली, नंतर बाईने दुसरी काडी काढली आणि पेटवायला सुरुवात केली, पण परमेश्वराने ते सुद्धा विझवली। नंतर बाईने तिसरी काडी घेतली आणि उजळायला सुरुवात केली, पण बाबाने ते सुद्धा काडी विझवली। आता बाईने सत्य मर्यादा प्रेम तोडलं, चौथी बाईने काडी घेतली आणि उजळायला सुरुवात केली। उजळता बरोबर ती बाई भडगन त्या बाबा समोर पेटली, पण बाईचा आरडा ओरडा सुद्धा त्या भगवंताने होऊ दिला नाही। एवढा भगवंत विद्वान आहे, म्हणून करणी तशी भरली, पाय लागले भरली असे संतांचे वाक्य आहे। म्हणून कर्म करते वेळी विचार करून कर्म करा की जेणेकरून परमेश्वराला सुद्धा भासले पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये होतो कसा आणि माझे कर्म कसे आहे। म्हणून त्या कर्मावरती डिपेंड ठेवा। बाबांनी एवढा सुंदर मार्ग बनवला, हिऱ्या मोत्यापेक्षा सुंदर। पण आपले कर्म व्यवस्थित तर आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही, हे बाबाचे शब्द म्हणून म्हणायचे आहे। हो पेटवून डबीची काडी लावे अंगाला सावित्री नावे, होती सारी काडी विझली, चौथ्या काडीला पेटली, समाधानी मिळणार नाही तिला, जीवतीचा दोघी वाया गेला, समाधानी मिळणार नाही तिला, जीवतीचा दोघी वाया गेला। बाजीरावजी कामावरती निघून गेले, बाजीरावजीला काहीच माहित नाही। जेव्हा बाजीरावजी कामावरून घरी येतात आणि पत्नीला आवाज देतात
तर पत्नी बाबा समोर जळून पडली. भगवंताने तिला आरडाओरडा सुद्धा करू दिला नाही. आणि पहा, जेव्हा बाजीरावजी घरी आल्यानंतर पत्नीला आतमध्ये शिरतात, आत्मा धुतात आणि आतमध्ये शिरतात, तर पहा भगवंता समोर सावित्र जळून पडली. तेव्हा बाजीरावजीने आरडाओरडा केला, रिक्षा केला. रिक्षामध्ये सावित्राबाईला मांडलं आणि सीधा मेडिकल मध्ये नेलं. मेडिकल मध्ये नेल्यानंतर डॉक्टर साहेबांनी तिचा उपचार केला. उपचार केल्यानंतर पहा डॉक्टर साहेब म्हणू लागले, त्या बाईची गॅरंटी नाही. पण परमेश्वर तो घडवणारा होता आणि काय घडवण ते त्या भगवंताला माहीत. आणि समोर काय घडलं म्हणून काय म्हणायचं. चला